त्यांना करतो। खूप काही आपल्याला करायचं आहे, आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचं आहे। माझ्या बांधवांना 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर तिथं वीज माफी दिली। आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे, बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे, कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय, हे सरकार तुमचं आहे। सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे, हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे, त्या माझ्या मायमाऊलीचं आहे, ते माझ्या गरीब माणसाचं आहे। समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे। आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे, बघता बघता दिवाळी येईल, काळजी करू नका। या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या, ते तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसा, उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील, जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या खुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा, या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील, हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो। मी शब्दाचा पक्का आहे, हा अजित पवारचा वादा आहे, मी खोटं बोलणार नाही। या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे। काल मी 4,600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय। सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, उद्याच्याला भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नका। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सवलती काढणार, समान नागरी कायदा आणणार, सगळं खोटं होतं। परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली। तो तुमचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। पण आता कोण म्हणते आरक्षणाच्या बद्दल, कशा पद्धतीची वक्तव्य आली, कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली, याचा विचार करा। तुम्ही समंजस आहात। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करताय। ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे, देशाची पद्धत आहे। एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे। ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय, कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात। त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे। त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, भाषा कशी असली पाहिजे, उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये। अनेक प्रकारचे शब्दप्रयोग वापरता येतात, अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे। जर कुणी एखाद दुसरं बोलून गेलं तर तो महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही। हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो। थोर समाजसेविका ताराबाई शिंदे यांची पण भूमी आहे, त्यांना पण मी अभिवादन करतो। आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 1 नेशन 1 इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचं काम चालवलेलं आहे। अनेक गोष्टी होत आहेत। माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या मायमाऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही। काळजी करू नका, पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल। अशा पद्धतीनं
हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय. मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. अनेक महिलांनी मला इथं येत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी सांगितल्या. मी आपल्याला पुन्हा सांगतो, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही. हा चुनावी जुमला नाही. हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे. उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीनं जाहीर केलेलं आहे. या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे. याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका. आणि वृद्धांच्या करता, इतर घटकांच्या करता, सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्यात. दुधाला 5 रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय. त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करतंय. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची. 300 कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली. त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा बँकेला पैसे दिले. आज बुलढाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे. हे या सरकारचं काम आहे. गोरगरिबांना, माझ्या शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे. सावकाराच्या दारामध्ये त्याला जायला लागू नये. त्यालाही त्याचा शेतीवाडी नीट करता आली पाहिजे. आताही अमित शहा साहेबांना कांद्याची निर्यात बंदी उठवा. कांद्याची निर्यात बंदी महायुतीच्या सरकारने सांगितल्यानंतर उठवली. सोयाबीनला दर जास्त वाढून द्या. ते म्हणले मी लक्ष देतोय. कापसाला दर वाढून द्या. वेगवेगळी पिकं माझा शेतकरी, बहादर शेतकरी जे घेतो त्याला योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे. हे काम महायुतीचं सरकार करू शकतं. तुम्ही म्हणाल असं कसं? केंद्राच्या सरकारच्या हातामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. केंद्रामध्ये तिसऱ्यांदा 5 वर्षाच्या करता सरकार मोदी साहेबांचं आलेलं आहे. उद्याच्याला विरोधक काही दिशाभूल करतील. विश्वास ठेवू नका. उद्याच्याला म्हणतील अरे केंद्रात आमच्या विचाराचं सरकार नाही, आमचं कुणी ऐकत नाही. ऐकत नाही तर खोटा कशाला बोलता? थापा का मारतात जनतेला? वेगवेगळे उद्योगधंदे आपण आणतोय. त्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही तिथं एका चिपचं उद्घाटन केलं. मी सांगत नाही त्याच्याबद्दल, देवेंद्रजी सांगतील. पण जाणीवपूर्वक काही जण सांगतात हा उद्योग गुजरातला गेला, तो उद्योग गुजरातला गेला. दादांत खोटं आहे. उद्योग आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. परकीय गुंतवणूक संपूर्ण भारतात सगळ्यात जास्त कुठं होते? ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते. हे गोष्ट लक्षात घ्या. बेरोजगारी कमी करण्याच्या करता हा कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या सवलती मुख्यमंत्र्यांनी दिल्या. काल पण ते उद्योगपती 12,000 कोटी रुपये खर्च करून त्यांनी प्लांट लावलेला आहे. असे करोडो रुपयाचे, लाखो कोटी रुपयाचे प्लांट हे आपल्याकडे येतात. परवा पंतप्रधानांनी वंदे भारत ट्रेन देशात सुरू केल्या, आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या. पंतप्रधानांनी तिकडं वाढवण बंदर ₹1,00,000 कोटीचं आपल्याला दिलं. कशाला म्हणतात ₹1,00,000 कोटी? अरे द्यायची धमक आणि ताकद असावी लागते. कारण नसताना खोटं नाटं बोलून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू नका. ही गोष्ट बुलढाणाकरांनो लक्षात ठेवा. माझी आग्रहाची विनंती आहे. बोलण्यासारखं खूप आहे परंतु दोघांना भाषण करून आम्हाला वेळेमध्ये निघायचं आहे. परंतु ज्या उत्स्फूर्त संख्येने माझ्या मायमाऊली आल्या त्या सगळ्यांचं आणि माझ्या बांधवांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. आमच्या फक्त लाडक्या बहिणी नाहीत, लाडके भाऊ पण आहेत. सगळी जनता आमची लाडकी आहे. त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का नाही. सर्वांना दिलं जाईल आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही. डेव्हलपमेंट पण चालू ठेवेल. या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचं सगळं सरकार त्या ठिकाणी करेल अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.